नमस्कार प्रेक्षकांनो, सनई चौघडे मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण आता असे पाहतोय की इकडे आता जय हा साक्षीशी बोलत असताना साक्षीला सांगत आहे की तिकडे आमच्या बिझनेस टूरवरती सुद्धा माझी तब्येत खूप बिघडली होती आणि शर्वरी परबने खूप मला मदत केली आणि शर्वरी परबने माझी खूप काळजीसुद्धा घेतली. ताई, तुला माहिती आहे का, मला आयुष्यामध्ये अशी कोणी माझी काळजी घेतलेली आठवत पण नाही आहे आणि त्या शर्वरी परबने खरंच माझ्यासाठी खूप केलं आहे. मला आज तिला थँक्यू बोलायचं आहे. आता साक्षी ही तिच्यासाठी कॉफी घेऊन आलेली आहे आणि साक्षी ही बोलत आहे की फक्त थँक्यू बोलून काय होणार आहे जय दादा, तू तिच्यासाठी एखादी वस्तू घेऊन जा, फ्लॉवर्स घेऊन जा, नाही तर तू तिला काय आवडतं ते घेऊन जा आणि मगच तिला थँक्यू बोल. मात्र जय इकडे बोलून जातो, पण थँक्यू बोलण्यासाठी एवढं काय करायची गरज आहे, मी फक्त तिला तोंडावरती थँक्यू बोलणार आहे आणि चल आता मी येतो, मला खूपच लेट होत आहे, असं बोलून जय आता तिकडून ऑफिसला जाण्यासाठी निघतो. तर दुसरीकडे शर्वरी सुद्धा ऑफिसला जाण्यासाठी निघालेली आहे. आता ती स्वामींसमोर उभी राहिलेली आहे. त्यावेळी स्वामींजवळ तिने हात जोडताच तिला आता पमाचे शब्द आठवतात की जयची तब्येत लवकर बरी व्हावी यासाठी स्वामींची उदी तिला घेण्यासाठी सांगितलेली असते. ती आता पटकन पेपरमध्ये असलेली उदी घेते आणि त्यानंतर तिकडून ऑफिसला जाण्यासाठी निघते. तर दुसरीकडे अनुश्री तिच्या मैत्रिणींसह बोलत आता रोडवरून चालत असताना तिची मैत्रीण तिला पुन्हा विचारत आहे की अणू, काय झालं, आज तुझं काही बिनसलंय का? सकाळीपासून तू माझ्याशी काही बोललेली नाहीस आणि काही सांगितलेलं सुद्धा नाहीयेस, तुझा चेहरासुद्धा पडलेला आहे. अणू, काय झालंय, सांगशील का मला? अनुश्री सांगू लागते की तो राजवीर संध्याकाळी सुद्धा आला होता आणि त्याने मला सांगितलेलं आहे की जर का तू माझं प्रेम ॲक्सेप्ट केलं नाहीस तर तुझ्यासोबत खूप वाईट होईल आणि यावरती आता काय करायचं मला काहीच सुचत नाही आहे. मला त्या राजवीरचा प्रचंड राग आला आहे आणि आज मी त्याला सोडणार नाही. आणि तेवढ्यातच तिची मैत्रीण तिला बोलते की मी आलेच, थांब अणू इकडे. अनुश्री आता रोडवरती थांबली असताना अज्ञात दोन मुले बाईकवरून येतात आणि अनुश्रीजवळ येऊन थांबतात. अनुश्री त्यांच्याकडे पाहता त्यांना विचारते की काय आहे. अनुश्रीला आता त्यातला एक मुलगा बोलू लागतो की राजवीरने तुझ्यासाठी हे गिफ्ट पाठवलेलं आहे आणि तिच्या तोंडावरती आता बाटलीमधलं काहीतरी लिक्विड टाकलं जातं आणि त्यामुळे अनुश्रीच्या चेहऱ्यावरती खूप जळजळ होत आहे आणि अनुश्री खूप मोठमोठ्याने ओरडत आहे. सगळे माणसं आणि मुली तिथे जमलेले आहेत आणि तेवढ्यातच जय तिकडून जात असताना जयने आता रोडवरती काय चाललंय हे पाहण्यासाठी तो गाडीतून खाली उतरलेला आहे. समोर पाहतो तर अनुश्री तिकडे आहे म्हणून तो तात्काळ तिच्या जवळ जाऊन, अनुश्री काय झालंय हे बघ, मी जय आलोय, मी आलोय ना, तू काळजी करू नकोस, काय झालंय, हिच्यासोबत कोणी काय केलंय का? त्यावरती आता त्यातील एक मुलगी सांगते की राजवीरने हिच्या चेहऱ्यावरती कोणतं तरी लिक्विड टाकलेलं आहे, त्यामुळेच तिच्या चेहऱ्याची जळजळ होतीये. कोण होता तो मुलगा, का टाकलं त्याने, असं का केलं? अनुश्री, तू काहीच काळजी करू नको, थांब, मी आत्ताच डॉक्टरांना कॉल करतो, असं बोलणं तर त्याने डॉक्टरांना कॉल केलेला आहे. आणि त्यानंतर आता जय इकडे डॉक्टरांसोबत बोलून अनुश्रीच्या मैत्रिणीकडे फोन दिलेला आहे आणि तिला कोणतं तरी लिक्विड डोळ्यात टाकण्यासाठी आणण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि इकडे अनुश्रीला तो आधार देत आहे आणि अनुश्रीला हे सर्व कोणी केले, घाबरू नकोस, सांग सर्वांसमोर, असं सांगितलेलं आहे. त्यावेळेस आता इकडे पोलिसांची एंट्री होते आणि पोलीस इकडे काय चाललंय असं विचारतात. तेव्हाच जय बोलू लागतो की मीच तुम्हाला बोलवलेलं आहे, मी जय खानोलकर आणि या मुलीसोबत असं सगळं घडलेलं आहे, ही माझी नातेवाईक आहे आणि ही तुम्हाला झालेला सर्व प्रकार सांगेल. तर दुसरीकडे शर्वरी आता ऑफिसला येऊन पोहोचलेली आहे आणि शर्वरी आल्यानंतर जयची विचारपूस करत असते. हे पाहून आता इकडे समायराला प्रकरण थोडं इंटरेस्टिंग वाटतं म्हणून समायरा आता शर्वरीला विचारू लागते की आल्याबरोबर तू जयचं नाव कशासाठी घेतलं आहेस, जय सरांकडे तुझं काय काम आहे? आणि शर्वरी बोलते की ते आमचं पर्सनल काम आहे, कामाबद्दलच मला त्यांच्याशी बोलायचं होतं, इतर कोणताही घरातील विषय नव्हता. पण समायराला आता ते जाणून घ्यायचं असतं म्हणून समायरा तिला विचारत असताना शर्वरी आता बरोबरच समायराला सांगून टाकते की शर्वरी काही गोष्टी सांगते मात्र त्या समायराच्या संपूर्ण डोक्यावरून जातात आणि बिझनेस रिलेटेड काम आहे आणि तेच बोलण्यासाठी मी जय सरांची वाट पाहत आहे असं सांगते. समायरा तिकडून निघून जाते आणि त्यानंतर मॅक आता तिकडे आलेला आहे. मॅक हा शर्वरीला सांगत आहे की बरं झालं ना, सरांनी मला वेळेवरती गाडी दिली म्हणून मी गावाकडे वेळेवरती पोहोचलो आणि माझ्या आईची मदतसुद्धा करू शकलो, सर खूप ग्रेट आहेत. शर्वरी आता झालेला सर्व प्रकार सांगते की तू गेल्यानंतर सरांची तब्येत अचानकपणे बिघडली आणि तिकडे सरांची मी काळजी घेतली व त्यानंतरही सरांची तब्येत ठीक नव्हती. त्यांची मम्मी येऊन त्यांना तिकडून घेऊन गेली आणि आत्ता मला तेच पाहायचं होतं की सरांना बरं वाटतंय का, यासाठीच मी सरांची वाट पाहत होते. आईने स्वामींची उदी दिलेली आहे, ती सरांना लावायची आहे. आता इकडे मॅक आणि शर्वरी बोलत असताना सुद्धा शर्वरीचं मॅकसोबत बोलण्यात लक्ष नाही आहे आणि ती एकसारखी
दरवाजाकडे पाहत आहे. आता हे सर्व आता आकाशच्या लक्षात येतं आणि आकाश आणि एक मुलगी आता शर्वरीची मज्जा घेत आहेत आणि त्यासुद्धा शर्वरीकडे पाहून हसत आहेत. व आकाश शर्वरीला पटकन प्रश्न विचारतो की शरू, काय झालंय? तुझं कोणी येणार आहे का? तू दरवाजाकडे एवढी का पाहत आहे? शर्वरी बोलू लागते की हो, जय सर अजून का आले नाहीत म्हणून मी त्यांची वाट पाहत आहे. त्यावरती आता ती मुलगी बोलून जाते की म्हणजे शरू, आज तू सरांची प्रेझेंटी घेणार आहेस तर? आणि त्यानंतर शर्वरी बोलू लागते की नाही, असं काही नाही, माझं फक्त सरांकडे थोडं काम आहे म्हणून मी वाट पाहत होते. तर दुसरीकडे जयने बोलवलेले पोलीस आलेले आहेत आणि पोलिसांनी अनुश्रीला प्रश्न विचारलेले आहेत. त्यावरती अनुश्रीने आता झालेला सर्व प्रकार सांगितलेला आहे. कॉलेजमध्ये राजवीर नावाचा एक मुलगा होता आणि तो मला खूप त्रास देत होता आणि तिने त्याला कानाखाली मारली आणि त्यानंतरचे सगळेच प्रकरण तिने आता पोलिसांसमोर उघड सांगितलेलं आहे. आणि जयनेही तिला सांगितलेलं आहे की कोणतीच मनामध्ये भीती न बाळगता मी तुझ्यासोबत आहे आणि मला तू माझ्या साक्षीसारखी आहेस, त्यामुळे तू सर्वांसमोर सांगून टाक म्हणून आता अनुश्रीने इकडे सांगितलेलं आहे. तर आता तेवढ्यातच आता पोलीस तिकडे जमलेले आहेत आणि अनुश्रीच्या चेहऱ्यालाही आता मलम लावून त्यानंतर तिच्या डोळ्यामध्ये ड्रॉप सोडलेले आहेत. आणि तेवढ्यातच राजवीरचे पप्पा प्रताप आणि राजवीर हे दोघेजण तिकडे आलेले आहेत. आणि त्यानंतर आता जयसुद्धा तिकडे असतो आणि राजवीर हा आता अनुश्रीसमोर येऊन उभा राहतो आणि काय चाललं इकडे ड्रामा, कशासाठी मला मग माझ्या पप्पाला बोलवलेलं आहे असं आता स्पष्ट बोलतो. त्यानंतर आता सरळ जय हा येऊन राजवीरच्या जोरात कानाखाली लावतो आणि तुझी अशी हिंमत कशी झाली रे एका मुलीला एवढं त्रास द्यायची, आणि तुला कोणी अधिकार दिला तिच्या चेहऱ्यावरती ॲसिड फेकण्याचा, असं आता सर्व बोलून टाकतो. त्यावरती आता राजवीरचा पप्पा प्रताप पाठीमागून बोलू लागतो की तुमची हिंमत कशी झाली माझ्या मुलाला मारायची, मी कोण आहे तुम्हाला माहीत आहे का? आता इकडे जय कोणाला तरी कॉल करतो. त्यानंतर राजवीरच्या पप्पांच्या फोनवरती फोन येतो व ते पूर्णपणे घाबरतात आणि आता जयची माफी मागू लागतात आणि माझ्या मुलाकडून चूक झाली, मी त्याला समजवतो असं सुद्धा बोलतात. तिकडे आता राजवीरला आता जय सांगून टाकतो की आत्ता जाऊन तो अनुश्रीची माफी माग, त्या मुलीचे काहीच चूक नसताना तू तिच्यासोबत एवढं सगळा व्यवहार केलेला आहेस आणि त्यासाठी माफी माग. त्यावरती आता त्याचे पप्पासुद्धा त्याला कानाखाली मारतात आणि खरंच तुझ्यावरती संस्कार करायला कमीच पडलो असं आता बोलतात. आणि त्यानंतर आता तो अनुश्रीची माफी मागतो व तिकडून निघून जातो. इकडे अनुश्रीला आता विचारलं जातं की अनुश्री, हे सर्व तू का सगळ्यांपासून लपवलेलं आहेस? त्यावरती आता ती जयला सांगते की मला भीती वाटत होती, तो खूप मोठ्या घरातला आहे, श्रीमंत आहे, त्याचे पप्पा श्रीमंत आहेत, म्हणून मी हे सगळं प्रकरण दाबून ठेवलं होतं. आणि जय दादा, माझी तुझ्याकडे एक रिक्वेस्ट आहे, तू सुद्धा हे कोणाला सांगू नकोस, मम्मीला सांगू नकोस, आता सगळं सॉर्ट झालेलं आहे. त्यानंतर जय तिला आधार देतो व बोलून जातो की तुझा दादा हा तुझ्या कायम पाठीशी असणार आहे, त्यामुळे काहीही घडलं तरी तू मला सांगशील. त्यानंतर अनुश्री हो बोलते आणि कॉलेजला सरळ निघून जाते. तर दुसरीकडे शर्वरी ही खूप आतुरतेने जयची वाट पाहत आहे, जयला स्वामींची उदी लावण्यासाठी. आणि त्यानंतर शर्वरीच्या मनामध्ये आता वाईट विचार आलेले आहेत की खरंच जयची तब्येत खूप बिघडली असेल का, जयला काही झालं नसेल ना.